सह्याद्री डोंगररांगा, कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आरोग्यदायी, पौष्टिक आणि औषधी अशा रानभाज्या आहेत. या सर्व रानभाज्यांची ओळख व्हावी, त्या आहारात वापरल्या जाव्यात या उद्देशानं 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी NGO कॅम्पशन 24 कोल्हापूर, वी केअर, निसर्ग अंकुर संस्था, इको स्वास्थ्य आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन यांच्या वतीनं कोल्हापुरातील सायक्स एक्सटेन्शन श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन टाकाळा इथं रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादनांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत महोत्सव सर्वांसाठी खुला असणार आहे. मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रदर्शनात निसर्गात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या गारंबीची 4 फुटी शेंग, टेटूची तलवारीसारखी 2 फुटी शेंग, वेल, शेरणी, चेन्नईची वेल, सोनार वेल, अमरकंद, सागरी किनाऱ्यावर आढळणारी समुद्रीय घोळ, समुद्रशिंगी अशा जवळपास 200हून अधिक रानभाज्या पाहायला मिळणार आहेत. यावेळी महिलांसाठी रानभाज्यांची पाककृती स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्यांना रोख रक्कमेची बक्षिसं देण्यात येणार आहेत. वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी एकाच प्रदर्शनात 200 रानभाज्या आजपर्यंत कधीही मांडण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे हे महाराष्ट्रातलं असं पहिलं प्रदर्शन असेल असा दावा केला. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना रानभाज्यांची रोपंसुद्धा उपलब्ध करून देणार असल्याचं डॉक्टर बाचुळकर यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला शरद आजगेकर, डॉक्टर दिलीप माळी, पल्लवी कुलकर्णी, मंजिरी कपडेकर, मोहन माने, अभिजित पाटील, प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी, को चेअरमन अमृता वासुदेवन, कविता घाटगे, जितेंद्र शहा आदी उपस्थित होते.